स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही, तर श्रद्धा, धैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे। या संसाराच्या गर्दीत हरवलेली माणसे जेव्हा थकून जातात, तेव्हा स्वामी समर्थांचा आधार त्यांना पुन्हा उभे करतो। स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे शब्द ऐकले की मनातील भीती, चिंता आणि अस्थिरता हळूहळू नाहीशी होते। प्रत्येक संकटात स्वामी समर्थ आपल्या भक्ताच्या सोबत उभे राहतात, फक्त गरज असते ती अढळ विश्वासाची। जीवनात कितीही अडचणी आल्या तरी स्वामींवर श्रद्धा ठेवली तर मार्ग आपोआप सापडतो। आजचा माणूस सतत धावतो आहे, पैसा, यश, प्रतिष्ठा याच्या मागे, पण या धावपळीत तो स्वतःला विसरतो आहे। स्वामी समर्थ आपल्याला आठवण करून देतात की खरी शांती बाहेर नाही, ती आपल्या आत आहे। मन शांत ठेवले, विचार शुद्ध ठेवले आणि कर्म प्रामाणिक ठेवले तर जीवन आपोआप सुंदर बनते। स्वामी म्हणतात की संकट हे शिक्षा नसून परीक्षा असते। या परीक्षेत जो संयम राखतो तोच खरा विजयी ठरतो। स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाही, कधी थेट मदत म्हणून, तर कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात, एखाद्या विचाराच्या रूपात ते मदतीला येतात। आपण अनेक वेळा म्हणतो, माझं कुणीच नाही, पण स्वामी समर्थ सांगतात, मी आहे ना। हा विश्वासच भक्ताची खरी शक्ती आहे। जेव्हा सगळे दरवाजे बंद वाटतात, तेव्हा स्वामी समर्थ कृपेचा एक दरवाजा नक्की उघडतात। जीवनात अपयश आले, मन खचले, आत्मविश्वास ढासळला तरी निराश होऊ नका। स्वामी समर्थ म्हणतात की अंधार कितीही गद असला तरी प्रकाश येणारच। गरज आहे ती फक्त थोड्या संयमाची आणि श्रद्धेची। आज जे दुःख वाटते तेच उद्या अनुभवाचा खजिना बनते। त्यामुळे प्रत्येक क्षण स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि निश्चिंत रहा। शेवटी इतकेच सांगावेसे वाटते की स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणारा भक्त कधीच हरत नाही। वेळ लागतो, परीक्षा होते, पण कृपा नक्की मिळते। मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवा। स्वामींचे नाव ओठांवर ठेवा आणि धैर्य हृदयात ठेवा, कारण स्वामी समर्थ नेहमीच सांगतात, विश्वास ठेवा, मी आहे।